श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त बाळापूर येथील न्यू व्हिजन हायस्कूलच्या वतीने ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले। बाळापूर येथील न्यू व्हिजन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातील मांडवा गावामध्ये संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्राम स्वच्छता अभियान राबवून समस्त ग्रामस्थांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलंय। शाळेचे शिक्षक विश्वजित वानखडे यांनी संत गाडगेबाबा यांची वेशभूषा धारण करून नागरिकांमध्ये ग्राम स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टीने गावामध्ये रॅली काढून स्वच्छतेचा संदेश दिला। शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मोबाईलचा अतिवापरापासून होणारे दुष्परिणाम काय आणि त्याचा किती वापर असावा याचे महत्त्व सुद्धा ग्रामस्थांना पटवून दिले। यावेळी मांडवा गावचे सरपंच भाऊराव हिरवाळे, ज्येष्ठ नागरिक बाळूभाऊ शिंगोटे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजपूत, न्यू व्हिजन शाळेचे अध्यक्ष विनायकराव बाकडे, प्राचार्या अर्चना बाकडे, शिक्षक उमेश जाधव, केतक बाकडे, निकिता पाखरे, कविता कांबेकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि आताची मुलं जे ऍडिक्टेड झाले, सकाळी लहान छोटे 2 वर्षाचं बाळ सुद्धा त्याला मोबाईल दिल्याशिवाय तो जेवायला खात घेत नाही, याचं नाव महिला वर्गांना जास्त असेल। आणि काय होतं की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या आहारी जातो तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात। सुरुवातीला आपले आई बाबा डोळे जरी वटारले तरी आपण घाबरत होतो, पण सध्या तुमचेच मुलं तुमचे एक शब्द ऐकत नाही, उलट तुम्हाला धमकी मिळाली असं करणार तसं करणार। याला जबाबदार चूक मुलांची नाहीये तर याला पालक कशा जबाबदार आहेत हे आपल्या थोडक्या शब्दात आणि गाडगेबाबांच्या वेशभूषा असणारे आमचे शिक्षक वानखडे सर 2 मिनिटं या विषयावर बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वजण मिळून गाडगे महाराजांचा जय जयकार करूया। गाडगे महाराजांचा, संत गाडगे महाराजांचा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। माय मावल्या उपस्थित पालक वर्ग, माय बापा हो, पूर्वीच्या काळी ज्या वेळेला संत गाडगे बाबा कीर्तन करायचे अनेक कीर्तनात ते लोकांना सांगायचे, शिक्षणाचं महत्व लोकांना सांगायचे। गावात गेले म्हणजे अख्खं गाव झाडून काढायचं आणि त्यानंतर सायंकाळी गावाच्या कट्ट्यावर बसून लोकांच्या डोक्यातली घाण बाजूला करण्याचं काम संत गाडगेबाबांनी केलं जी। आता लोक शिकले, पण मायबाबू हो, आपण शिकलो, आपण काम करता, पण लेकरांना आपण वेळ देता का? आपण लेकरांना वेळ देणं याच्यामुळे लेकरं मोबाईलच्या आहारी चालले। माईला प्रश्न करतो, माई तुला एवढा मोठा त्या लेकराचा बाप तुझ्या पुढे जाईना, एवढस 6 महिन्याचं 6 वर्षाचं लेकरू कसं तुझ्या पुढे जातंय बघा। आणखी 2 धपाटी त्याला, 2 धपाटी ठेवून द्यायचे, कशाला मोबाईल मागतो, हुडकत जा की तिकडे रस्त्याने खेळायला, खेळला पाहिजे ते खेळल तर त्याचं स्वास्थ्य चांगलं राहील। माय बाप आपण त्याला घरातल्या घरात मोबाईलवरची गेम खेळवतो, त्याला मोबाईलच्या आदी करवतो, पण नंतर आपणच बोंबलत फिरतो, त्याला मोबाईलची लयच सवय झाली। माय बाप हो, याला जबाबदार आपण, याचा आपण विचार केला पाहिजे। आताच्या घडीला महत्वाचं आहे ते लेकरांना मोबाईल पासून जेवढं दूर ठेवता येईल तेवढं दूर ठेवा, मग ते लहान लेकरं असो का मोठे लेकरं असो। मोठं लेकरू ऐकत नसेल, एवढा मोठा बापाला तुमच्या पुढे जाईना, तो लेकरू कसं काय पुढे जात आहे? 2 धपाटे द्या, त्याला समजून सांगा। हे असं जर केलं तरच मोबाईलचं वेळ लेकरायचं कमी होईल। माय बाप
नाही तर अख्खी पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला माहित आहे मोबाईलच्या जास्त वापरानं मेंदूचा लई मोठा आजार होतो बघा. मेंदूचा कॅन्सर होतो. अशी लेकरं वाचत नाही माय बाप. लेकरांना मोबाईलची लईच आवड निर्माण होते. लेकरं मोबाईल शिवाय जेवतच नाही आणि त्याचे परिणाम त्याच्या मेंदूवर होते. म्हणून उपस्थित मायबापांना, उपस्थित गावकरी मंडळींना आम्ही आमच्या शाळेच्या वतीने या ठिकाणी जे पथनाट्य सादर केलं त्या पथनाट्यातून शेवटी सर्वांना हात जोडून विनंती करतो, माय बाप हो, आपल्या लेकराईले मोबाईल देऊच नका, त्याला बाहेर खेळवा, त्याच्यासाठी वेळ द्या, त्याच्यासाठी वेळ द्या. जय हिंद. प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, अकोला.